नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र दादाराजे भोसले बिजवडीकर. तुम्ही पाहू शकत असाल, हा फलटण तालुक्यातून मान तालुक्याला जोडणारा जावली गावातून जो लिंबबाबा घाट रस्ता आहे, तो लिंबबाबा घाट रस्त्याची फारच दुरावस्था झालेली आहे. हा रस्ता 40 वर्षापूर्वी गिरवीचे चिमणरावजी कदम यांनी बनवला होता, परंतु त्यांच्या अकाली जाण्यानं या रस्त्याकडं कुणाचंच लक्ष कोणी दिलेलं नाही आणि कोणी लक्ष दिलं नाही नसल्यामुळं हा रस्ता एकदम दुरावस्थेत गेलेला आहे. भयंकर, तर हा भयंकर असा दुरावस्थेत गेलेला रस्ता, या रस्त्याचा वापर फलटण तालुका, बारामती तालुका असेल, मान तालुका असेल, अगदी सातारा जिल्ह्यातील बरेचसे तालुका असतील, खटाव तालुका, हे सर्व लोक याच रस्त्याचा वापर करत असतात. कारण हा नजदीकचा रस्ता आहे, जवळचा रस्ता आहे. जर या जावलीच्या सिद्धनाथाला यावं लागत असेल, लिंबाबाला यावं लागत असेल, ही जी प्रतिष्ठित देवस्थान आहेत, म्हणजे अगदी जागरूक देवस्थान आहेत, या जावलीच्या खोऱ्यातील शिखर शिंगणापूर आणि फलटण तालुक्यातील जे जावली गाव आहे, जावली गावातील लिंबाबा आणि जावल सिद्धनाथ ही अशी नावाजलेली देवस्थान आहेत, नवसाला पावणारी देवस्थान आहेत. बरेच लोकांची ती कुलदैवत आहेत. परंतु त्या देवाला येण्यासाठी एकतर बिजवडी मार्गे किंवा दहिवडी मार्गे शिखर शिंगणापूरला येऊन शिखर शिंगणापूरचा घाट उतरून परत इकडं जावलीला यावं लागतं, किंवा फलटणला दुधेबावीवरून वडल्यावरून येऊन लांबच्या पल्ल्यानं इथं जावलीला सिद्धनाथाला यावं लागतं किंवा लिंबाबाला यावं लागतं. या लिंबाबाला येण्यासाठी आषाढी महिन्यामध्ये शुक्रवार असेल, मंगळवार असेल, रविवार असेल, हजारो लोक या दिवशी आपला नवस फेडण्यासाठी किंवा देवाला निवद नारळ करण्यासाठी येत असतात. तर हा रस्त्याची एवढी भयंकर अशी दुरावस्था झालेली आहे, यातून मोटरसायकलसुद्धा येत नाही. तर आपण इथल्याच एक घाट रस्त्यातून जाणाऱ्या भाविक भक्तांना विचारवा. मित्र, आपलं नाव काय? अमित बबन मधने. गाव आपलं? जावली. मग तुम्ही आत्ता जी वरती टेबल सीट चालला आहात, इथून सिंगल मोटरसायकल सुद्धा उतरत नाही, मग टेबल सीट तुम्ही एवढी कसरत करत कसे चालला आहात? एक गाडी चालवत आणि दोघं जणी चालत येतात माग पाठीमागून. म्हणजे हा सीट जाण्याचा मार्गच नाही व्यवस्थित, कारण की सगळं खड्डच आहेत. मग तुम्ही शिखर शिंगणापूर वरून किंवा दुधव्यावरून फलटणवरून पण जाऊ शकतो, पण तिकडचा मार्ग लांब पल्ल्याचा असल्यामुळं शिखर शिंगणापूर ते पण पल्ला लांब आहे, त्याच्यामुळे आम्ही शॉर्टकट मार्गे जाण्यासाठी त्या घाटातून जातो. म्हणजे आता तुम्ही टेबल सीट या रस्त्यातून चालला आहात. आपले ते एक दुसरे एक भक्त भाविक आहेत, जे की मला वाटतं इथलेच आहेत, ते मेंढपाळ आहेत, त्यांना या रस्त्याची पूर्ण जाण आहे. हा रस्ता किती वर्षापूर्वी साधारणतः बनला असेल? मला कळतं 50 वर्ष झालं. कशा तुमचा जयकुमार आणि ते रणजित पारिष्टातला कोण दिना करू, इथं दमली आमच्यातली मिटिंग न्याय करून. होय, दिनादी करून एकतर लोक, म्हणजे हा रस्ता फॉरेस्ट खात्यात असल्यामुळं दिनादी करून, परंतु डागजुजी तर होऊ शकते. पक्का रस्ता नाही म्हटला तरी मोटरसायकल उतर नाही, काय ही मोटरसायकल डबल आणि गाडी आपली पुलावर बसणार, आपली 4 चाकी गाडी आणि आपलं गेलं जावं तिकून जवळ पडतं आम्हाला. म्हणजे आजचे राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊ यांना तुम्ही काय सांगचाल? आम्ही सांगतोय, सगळ्याला सांगतोय राव. बर का, आम्ही इथं सांगतोय, आमच्या ग्रामपंचायत सांगतोय, सगळ्यांना करा काय तर सोय आपली जाण्याला सगळ्यांना. तुम्ही रणजित दादांची पण भेट घेतली म्हणताय? सगळ्यांची. मग आता जे ग्रामविकास मंत्री जे आहेत, धडाडीचे नेते आहेत, आपले धडाडीचे मंत्री आहेत, त्यांच्या कानावर ज्या ज्या गोष्टी गेल्यात त्या गोष्टी झालेल्याच आहेत, होत आहेत. तर तुम्ही मग त्यांना आता ठामपणे काय सांगचाल की हा रस्ता व्हावा? आपलं जाण्या येणारा चांगली सुधारणा डागडूग करून आपली गाडी, रात्री एवढी लोक येतात बघते, कुणी बी येतात, म्हणजे आम्हीच येत असं नाही, अशी लय लोक येणार येते. यात्रा भरली का तेव्हा बी ही कोण गर्दी असते रात्रीचं बघावं. आता कोण नसतं मोठी लोक बघायला, ते आम्हाला दिसतंय ना, वाटत आपदा बाया पोरं बारकी पोरं घेऊन कालच 7-8 माणसं चालत ना, तीच म्हणली आम्हाला कळतं असं हीच रोड आहे. कुठला जयकुमार बी घेणार भाग आणि ही बी घेणार, ती म्हणतात फारिस्टात कोण नाही. पण आता हा चिमणराव कदम साहेबांनी जो रस्ता बनवला होता, चिमणराव कदमाच्या काळातला, आणि मग आता हे जयकुमार गोरे भाऊनी लक्ष घातलं तर हा रस्ता पक्षांनी आपलं घालावं होणार, हे असं तुम्हाला असं वाटतंय? आम्ही म्हणतोय की, आम्ही रोज म्हणतोय की त्याला कुठल्या ना कुठल्याने तर
होऊन जावं. किमान या रस्त्याची डागडुजी तरी व्हावी. हा बस पक्का रस्ता जरी नाही, घाट रस्ता बनला तरी आपली गाडी 4 चाकी आणि असली आपली जाणार. मोटरसायकल. आवरातचे दिवस आलं इथं दारपड गाव पडलं तिशी पडलं, तुम्ही नव्हता इथं बघायला, आम्हीच होतो. आम्ही आता बकरीवाले इथं येतो या रोज. तेव्हा इथं पडली तेव्हा त्याला धाकावतो तिथं, तुम्ही द्या पाठवून. आम्ही स्वतः मी बरीच जणाला काल बी सगळं सांगितलं. तर मित्रांनो बघा, ह्या भावना होत्या इथल्या जावलीच्या राहणाऱ्या लोकांच्या, की त्यांनी प्रत्यक्षदर्शी आहेत. ते या रस्त्याची कशी दुरवस्था झालेली आहे, या लोकांना, येणाऱ्या भाविक भक्तांना काय अडचणींना सामना करावा लागतो, याच्याकडे जर त्वरित लक्ष दिलं आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री साहेबांनी जर मनावरती घेतलं तर हा रस्ता नक्कीच होऊ शकतो. आणि भक्त भाविकांची आणि येणाऱ्या जाणाऱ्या जवळचा रस्ता असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची नक्कीच जयकुमार गोरे भाऊजी दखल घेतील. आपण त्यांच्या कानापर्यंत, त्यांच्या पर्यंत हा विषय पोहोचूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.